अरे देवा, रड नको, त्रास तर होणार. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता 9 वाजले तर मी आंघोळ वगैरे करून रेडी झालो मस्त पैकी. आणि आज जायचं मम्मीला दवाखान्यात घेऊन. मला जरा बरं वाटत आहे आज, त्याच्यामुळे माझं काही टेन्शन. मला गोळ्या वगैरे खाल्ल्या ना, त्याच्यानंतर बरं वाटत आहे. डोळ्यात ड्रॉप सोडल्यावर पण जरा डोळा जरा थोडासा क्लिअर झाल्यासारखं वाटतंय. आता जरा परत गोळ्या वगैरे खाऊ, ड्रॉप वगैरे सोडू आणि नाश्ता वगैरे करायचा. नाश्ता वगैरे करून लगेच निघू. परत 12 वाजेपर्यंत रिटर्न आलो पाहिजे, कारण पहिला जावं लागत आहे क्लासला. ते काय आहे तुम्हाला सांगितलं नाही ना अजून, कोणता क्लास काय ते नंतर सांगू आम्ही तुम्हाला. आले पैसे पाय पाहते गेलो परत. तिला आजच कम मला काही समजतच नाही हो. हा ना, रात्रीच दोडक्याची चटणी मित्रांनो तेच खाऊ थोडीशी आणि लगेच निघू. काय बाबा गेलो आपण इथे घरातले लय कटकडी चालू आहे, खतरनाक कटकडी चालू आहे. कोणाला सांगून मी तुम्हाला काय काय चालू आहे घरामध्ये. म्हणजे जसं काय माझं चुकत आहे बाबा, मी ज्या गोष्टी करतोय त्या माझं चुक राहिले, बाकी दुसरं काहीच नाही खरं आहे. चला जाऊ द्या, आशवून जाऊन येऊ मग भेटू तुम्हाला. हॉस्पिटल मध्ये पोहोचलोय मित्रांनो. इथं आश्वित मम्मी गेले तिकडे. आता ना आपण जाऊ तिथं काय म्हणते काय नाही डॉक्टर बघू. गोवाकडे इकडे ठेवू, इथंच राहून देऊ नाही का. बरोबर नाही वाटत तिकडे घेऊन जा, लाज वाटते मला. काय झालं, जाऊन आली का नाही विचारलं नाही. हा इंजेक्शन दिलं ना, 3 इंजेक्शन. अरे देवा, 3 जातात ना, 3 इंजेक्शन दिले. 1 2 3 असं अवघड आहे दाताचं काम. पुढचं इंजेक्शन दिलं ना, कारण त्रास नाही होत, कळू नाही मम्मीला आतमध्ये. बघू आता काय होतं काय नाही. मला तरी त्रास होऊ राहिला मम्मीला बघून, अवघड वाटू राहिले. गोळ्या वगैरे घेऊन आलो मित्रांनो, काढून झाले दात. मम्मी रड राहिली आणि माझा त्रास तर होणारच ना. आज थोडे 2 दात काढले म्हणजे, तिसरा नाही काढलाय मित्रांनो. नको म्हणलं तिसरा काढायला. रड नको, थंड खाती कोण तू आणू का आईस्क्रीम वगैरे आण, थोड्या वेळ खायला मग तकलीफ होते यार मित्रांनो. मम्मीला इकडे घेऊन आला हर्ष भाऊ त्यांच्या इकडे. म्हणलं इथं थोड्या वेळ झोपण, कारण थोडं बरं वाटत ना, कारण तकलीफ होऊ राहिली. मग हळूहळू गरम पाण्यात घेऊ बरं का नाही तोंडात, तर कुठे ना होईन रक्त निघन पुन्हा. जाय तू आतमध्ये, मी आईस्क्रीम आणतो जाय. ते जाऊन बस मी आलो लगेच आईस्क्रीम घेऊन यार मम्मीला. इकडं कुठं तरी भेटत वाटतं पुढं. मम्मी बोलत होती मी गरम पाण्याने गुळणा करते. म्हणलं नको, गरम पाणी गुळणा केला का परत रक्त आहे का ते परत वापिस. त्याच्यामुळे म्हणलं गरम पाणी नको, आईस्क्रीम घेऊन जातो. गार खाल्ल्यानंतर बरं वाटण. सापडली वय आईस्क्रीम आहे का नाही. कोणी आईस्क्रीम आहे का, आईस्क्रीम आहे कोणती ती डब्यातली आहे का. हा द्या का बरं. घेतलं बा आईस्क्रीम. मम्मी खाते का नाही काय, 2 घेतले. एक पिल्लू आहे ना तिथं, पिल्लूला ती. चल ना जाऊ डायरेक्ट घरी. आता मम्मी चपला बरं कुठं काढले खाते आणि घर आहे इथून वर याच्या वर इथं. चला घरी निघले आता. आपले 2 इथंच मित्रांनो. मित्रांनो घरी पोहोचले. येताना पिल्लूला केळं पण घेऊन आले, म्हणजे मम्मी पण खाईन आणि पिल्लू पण खाईन. तर पर्यंत जायचे क्लासला. 12 वाजले कम्प्लीट. डोळ्याला थोडा त्रास होतो ना, त्याच्यामुळे चष्मा घालतोय मी, कारण हवेने त्रास होतो. पुन्हा नको यार लाल व्हायला, त्याच्यामुळे चष्म्याने जरा बरं वाटत आहे. आता परी जाईन क्लासला. आता आपण आराम करू. थोडं गोळ्या वगैरे नाही खाल्ले मी, गोळ्या वगैरे खाऊ. भूक काय नाही, सकाळी नाश्ता केलाय मी. परीचं आवरले वाटतं. काहीतरी लावाच लागते नुसतं कडाम 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 वाजत राहते. किर 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 किर. फॅन घेतो बंद परत, बंद झाला परत. फॅनचा एक वाईट घ्या मित्रांनो, सारखं बंद होते. फॅन क्लिअर करू आज, दरवाजा क्लिअर करू. त्यामुळे किती जटी जा. मग काय सारखं या फास्ट या नाही जाय. हॅलो ना 12 वाजता आता जाय ना. त्यामुळेच होते सारं, त्यामुळेच होते सारं, त्यामुळेच. हा जाय. हिची पाहिली धावपळ किती. हिच्यासाठी कम्प्लीट 12 वाजून 5 मिनिट आले मित्र. तू केळ खाते का. मळमळ. मग मळमळीची गोळी आणायची का. अरे आज जेवण कर मग खायल्याशिवाय नाही नका देऊ म्हणे डॉक्टर म्हणला. हा एक खायचे बरं. तर मला झोपलंय आणि फॅनचं सारखं बंद होतं यार मित्रांनो. त्याचा विषय थोड्या वेळाने सांगा तुम्हाला. आधी मम्मीला आहे ना बिस्किट पुडा घेऊन, कारण काही मम्मी काही खाल्लं नाही ना, बिस्किट पुडा तरी खाईन. मला पण गोळ्या खायच्या मित्रांनो, बट काहीतरी खावं लागेल आणि मग त्याच्यानंतर गोळ्या खाऊ. मला तर काय आराम करायला भेटा नाही, पण जाऊ चालूच राहते. तरी का ना अलीकडे परत बिस्किट पेपर राहिले
तेव्हा कशी पळत पळत चालली आहे का. आपल्या गोळ्या खाऊ यार मित्रांनो. 1 2 3 3 गोळ्या खायचे आणि ते एक ड्रॉप आहे. तो डोळ्यात टाकायचं पण आता परी टाकेन कारण डोळ्यात टाकायला आता कोणी नाही ना. मम्मीचं दुखत आहे त्याच्यामुळे परी आल्यावर टाकेन. फक्त गोळ्या खाऊ. आपल्याला गोळ्या खायचं काही वाटत नाही मित्रांनो. एकदम ओके. या अशा गोळ्या पाहिजे का तिन्ही संगत टाकल्या गेल्या. ताण लागली ती त्याच्यामुळे पाणी जात गोळ्याने झालं बरं वाटत बघा मित्रांनो. पण फार बरं झालं पाहिजे ना यार. बाकी काही नाही. कारण जर आजारी जर असलं ना लय त्रास होतो यार. कटिंग करावं लागत यार मित्रांनो. केस वाढावं काय प्रत्येक वेळेस मी असंच म्हणते मला वाढायचे असते आणि परी मला वाढून देत नाही. अरे मित्रांनो मी जेवलो नाही तसंच गोळ्या खाल्ले यार. म्हणजे म्हणतात मी राहिलं पण त्याच्यामुळे मी एक केळ खाल्ले. आता अवघडच झालं यार. आता जेवावं लागेल आता नाही पण थोड्या वेळाने जेव. आता जाऊन द्या. 1:45 वाजले मित्रांनो आणि डोळ्यात औषध वगैरे टाकले परीनं. आगं गुती तुमची बरं का डोळ्यात औषध टाकले. दुसरं काही झालं नाही म्हणजे बरं होईल. आणि परी आली परीचा अभ्यास चालू आहे. क्लासचा अभ्यास चालू आहे तिचा. इकडून रेषावर तिकडून रेषावर. त्याच्यात गणितात एवढी पक्की नाही ना. मला विचारते आता मला काय कळते. मला येते तेवढं सांगते. तिला कळते म्हणा. तिचं मला कळत नाही मला तिला कळत नाही. तनुला उठा ना आता 2 वाजता चालू ना. चला मित्रांनो तुम्हाला ना एक सरप्राईज दाखवायचं आहे. आम्ही काय केलंय काय नाही. तुम्हाला सरप्राईज सांगायचं होतं ना बट पिल्लू झोपेली त्या घरात. त्या घरापासून नाही आपण इकडून स्टार्ट करू. इकडून सांगू तुम्हाला मित्रांनो. आम्ही काय केलं म्हणजे आम्ही ना लाईट फिटिंग केली मित्रांनो घरामध्ये. सगळ्या मस्त वाटत एकदम. तिकडे तिकडून नसती लाईट झाली बट अजून त्याचं काम राहिलंय बाकी. माझी चुलत बहीण ना तिचे मिस्टर लाईट फिटिंग वगैरे करते. तर कुडून कशी केली तुम्हाला दाखवते मी. अजून बटन वगैरे बसवायची राहिली. आपण आधी किचन पासून स्टार्ट करू बरं का मित्रांनो. हे बाई इकडे कशी लाईट वगैरे लावली. आता इथं टुपा वगैरे घातल्या मित्रांनो. तर वायरच लावली मित्रांनो. त्याला हे लावते ना पट्ट्या लावते. त्या पट्ट्याने लावल्या म्हणलं नको पट्ट्या. सध्या बजेट नव्हतं पट्ट्यांचं. इथे एक होल्डर काढलंय. त्याच्यानंतर इथं एक बोर्ड काढले. त्याच्यानंतर इकडे एक बोर्ड आहे. इथं छोटस एक बोर्ड आहे. इथं काय फॅनचं वगैरे काढलंय. किचन आहे ना गॅस वगैरे चालत नाही फॅन असल्यानंतर. कशासाठी कुठं काय ना ते तुम्हाला नंतर सांगेल मी. कारण अजून बोर्ड वगैरे लावायचे राहिले ना. त्याच्यानंतर ह्या रूम मध्ये एक बोर्ड गेले. इथून इथे एक बल्ब गेलाय. इथे एक टुपाचं केलंय आणि त्याच्यानंतर इथून इकडे घेतली. त्याच्यानंतर इकडे टॉयलेट मध्ये पण नाही आलंय. टॉयलेट मध्ये आता काय नाही दाखवत तुम्हाला. टॉयलेट मध्ये फक्त एकच बल्ब पण ते. त्याच्यानंतर इथे एक बोर्ड आहे. इथं टीव्ही साठी बोर्ड केलाय एक. आणि त्याच्यानंतर इकडे गिरण वगैरे स्पेशल गिरणीसाठीच केलं इथं बट दुसरं काही साठी वापरू शकतो आपण. आणि पुढे मध्ये नाही इथे हे केले. मीटर वगैरे टाकून घेतले. हे मीटर म्हणजे खटका वगैरे फक्त सगळे लाईट बंद होईल असं. त्याच्यानंतर मीटर बाहेरून टाकणार आहे आम्ही. अजून काही जोडलं नाही मीटर. त्याच्यानंतर इथे एक 0 बल्बाचं केले. आणि त्याच्यानंतर इथे एक केले. आणि त्याच्यानंतर इथे एक बोर्ड आहे. याच्यात लावायचं राहिले अजून बटन वगैरे. फक्त एकच बटन टाकले कारण बाहेरची लाईट येते ना. तर मम्मी इथं बसली. मम्मीच दुखत आहे ना. मम्मी इथं बसली. त्याच्यानंतर इकडे एक केलं. अभि यार लय तापेली पळाला मा पाय लय म्हणजे लय तापेली मित्रांनो. खतरनाक हे ऊनच तेवढे मित्रांनो. डायरेक्ट पाऊसच गायब झालाय मित्रांनो. डायरेक्ट पाऊस. आपल्या फेसला आपल्या रूम मध्ये ना काय केलं तुम्हाला दाखवतो मी आता. हळू आवाजात दाखवतो. इथं फॅनला केले. फॅन चालू करून घेतलाय. त्याच्यानंतर तिकडे एक टीव्हीला काढून ठेवलं. तिथे एक बोर्ड वगैरे लावायचंय. बट ते बोर्ड वगैरे बघून नंतर जेव्हा लावायचं तेव्हा टीव्ही येईन तेव्हा. आणि त्याच्यानंतर इथे एक बल्ब. इथे एक ट्यूब. त्याच्यानंतर इथे एक केले 0 बल्बाला. त्याच्यानंतर इथे बोल्ट केले. त्यानंतर उठलं वाटतं बरं का. उठलं बरं का. आणि सध्या नाही इकडूनच चालू आहे. अजून काय जोडजाड नाही केली. म्हणजे ही वायर पहिली होती ना त्याच्यामुळे इथूनच चालू आहे. इकडून आकडा वगैरे टाकली. मित्रांनो चला थोडंसं जेवण वगैरे करू. काय जेवायला बघू. तनुला ना जेवण करू राहिले इथं. तरी इथं जेवायचं तिथंच खाऊ राहिली. हे बाय याचं पाहिलं काय चाललंय. पाणी वाचायचं काम चाललंय. हात धुती इथंच हात धुती आहे. मित्रांनो जेवायला मस्त बटाटा भाग आहे. लोणचं आहे आणि भाजीची भाकर आहे. जेवण झालंय मित्रांनो मस्त बघ. आणि पिलूला परत प्रॉब्लेम झाला. पिलूला शिलाचे आणि काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. तिने काल खिचडी खाल्ली ना त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम झालाय मला असं वाटते. फायनली 4:30 वाजले आणि लाईट फिटिंग करायला दाजी आली. त्याच्यामुळे लाईट फिटिंग करू राहिलो. आणि इकडनं पाऊस आलाय पण यार तिकडूनच जाऊ राहिलाय पाऊस. यायना नाही यार पावसाची लय गरज यार मित्रांनो. हे पहा ना इकडून वाटत आहे पाऊस येईन पण कायचं काय मित्रांनो. सगळं तिकडून जाऊ राहिलं. आता सरळ जाऊ राहिला डायरेक्ट पाऊस आहे. फायनली मित्रांनो बोर्ड वगैरे जोडून झाले. 8 वाजून 15 मिनिटं झाली. आता बोर्ड जोडून झाले आमचे एकदम ओके मध्ये. फॅन वगैरे सगळे जोडून झाले. सगळे बटना झाले. त्यामुळे फॅन पण बंद होतं बटनावर. ह्यावेळी बंद झाला आता. मस्त वगैरे रेग्युलेटर वगैरे बसवले. बोर्ड एकदम घास आहे यार. कुठे दिसत सुद्धा नाही. इकडे असं होल बिल काय होली. हे बा ऐक त्याचे बोंड बसवले मी वरून. जेवायची तयार झाली मस्त बाकी. जिकडे तिकडे लाईट पण लावली. फ्रीज वगैरे आणून ठेव. बाहेरची लाईट बघायची तुम्हाला. यावेळी मरकुट लावली मस्त बाकी. इकडे या साईडला म्हणजे इथून डायरेक्ट उज्जड इकडे पडते. फुल उज्जड पडते. पाहिलं का. आलं बघ तनुला इकडून. हाय मित्रांनो तर आमची तनु आता लॉलीपॉप खात आहे. लागली लगेच. चला मित्रांनो आता जेवण वगैरे करायचंय. काय बनवलं जेवायला. बोंबील कांदा भाकरी भात. बोंबील कांदा आहे भाकरी भात आहे. चला आता आपला ब्लॉग आता इथं एंड करू. याच्यानंतर मला जेवण करायचं एडिटिंग करायची मग झोपायचं. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडता व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय. धंदा करा धंदा. धंदा बिंदा नाही करा.
हा धंदा नाही करायचा. मग तुला काय शिकू राहील? मला हानतील बाय येऊ